नरेंद्र भी गायब, नरेंद्र भी गायब, नरेंद्र। आज बार्शी तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं, संभाजी ब्रिगेडच्या वतीनं, शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीच्या वतीनं आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं बार्शी तहसील कार्यालयासमोर सिलेंडरची अंत्ययात्रा काढलेली आहे। सिलेंडरची अंत्ययात्रा काढायची वेळ महाराष्ट्रातील जनतेवरती आणि देशभरातल्या जनतेवरती या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आलेल्या आहे, सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे आलेल्या आहे। ज्या सरकारनं नेहमी अशा घोषणा केल्या जातात, नेहमी असं सांगितलं जातं की हा विश्वगुरु आहे आणि विश्वगुरु देशाचे पंतप्रधान असणारे, जगात त्यांच्या शब्दाला किंमत आहे। जर त्यांच्या शब्दाला जगात किंमत असेल तर आम्हाला अभिमान आहे त्याचा, परंतु ज्या विश्वगुरूंना विश्वामध्ये मान्यता आहे त्या विश्वगुरूने आम्हाला फक्त सिलेंडर मिळवून द्यावा ही आमची विनंती आहे। जर तुमच्याच्यानं फक्त आम्हाला सिलेंडर देता येत नसेल तर लक्षात ठेवा, तुम्ही या देशातल्या जनतेच्या पुढे सिलेंडर करणं गरजेचं आहे। या देशातील जनतेला खरी जी काही वस्तुस्थिती आहे ती सांगणं गरजेचं आहे, कारण मागच्या 4 दिवसापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असे म्हणले होते की गॅसचा तुटवडा होणार नाही, गॅस कुठेही कमी पडणार नाही, पेट्रोल डिझेल सुरळीत मिळेल। आणि आज अशी परिस्थिती आहे, प्रत्येक गॅस एजन्सीच्या समोर किमान 1,000 लोक आज गॅस सिलेंडर घेऊन बसलेले आहेत। या गॅस केवळ आम्हाला मिळत नसल्यामुळे, गॅसची वितरण व्यवस्था नीटनेटकी नसल्यामुळे, कुठलंही नियोजन नसल्यामुळे 40-42 अंश सेल्सिअस असणाऱ्या तापमानामध्ये आज सामान्य नागरिकांना रस्त्यावर उतरायची वेळ, रस्त्यावर बसायची वेळ या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आलेली आहे। म्हणून आम्ही आज सिलेंडरची अंत्ययात्रा काढलेली आहे। जर सरकारने याची उपाययोजना केली नाही तर सरकारची राजकीय अंत्ययात्रा निघल्याशिवाय या देशामध्ये राहणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। नरेंद्र भी गायब, नरेंद्र भी गायब, नरेंद्र, नरेंद्र, नरेंद्र।